सीईटी 2024 पेपर नंबर 1 मॅथ्स आणि त्याचे एक्झाम्पल्स बघूया. शेजारील आकृतीत चौकोनाची संख्या विचारलेली आहे. या टाइपची आकृती दिलेली आहे. आता ही या आकृतीत चौकोन मोजायचं सोपं आहे, पण तेच चौकोन डबल होतं, त्याच्यामुळे आपला वेळ जातो. जर डबल न होण्यासाठी एक ट्रिक आहे. सगळ्या छोट्या-छोट्या भागांना आपण नंबरिंग करून घ्यायची. आता नंबरिंग करून घेतल्यानंतर आता हे चौकोन मोजताना पहिला जो चौकोन तयार होईल तो 4 या नंबरने तयार होईल. इथे बघा 1, 2, 3 आणि 4 हा चौकोन तयार होईल. आता दुसरा चौकोन एका नंबरने कोणता चौकोन तयार, आता 2 नंबर मिळून एक चौकोन तयार होतो. 1 आणि 2 हे नंबर मिळून दुसरा चौकोन तयार झाला. आता तिसरा चौकोन आपण 3 आणि 4 हे नंबर मिळून तयार करूया. चौथा चौकोन बघा, आता 2 नंबरने अजून कोणता चौकोन तयार होतो का, तर 2, 4, 5 हे नंबर मिळून एक चौकोन तयार होतोय. आता पाचवा चौकोन 1 आणि 3 हे नंबर मिळून पण तयार होतोय. 1 आणि 3 हा नंबर. आता 2, 4, 5 मिळून पण आपण एक तयार केला. आता 1, 2, 3, 4, 5 हे नंबर मिळून पण एक चौकोन तयार होतोय. ठीक आहे. आता परत अजून एखादा कोणता चौकोन तयार होतोय का बघा, कोणता नंबर मिळून, 3, 4 आणि 5 हे नंबर मिळून पण एक चौकोन तयार होतोय. या टेक्निकने काय होतं, रिपीट होणार नाही तुमचे जे चौकोन तुम्ही तयार करता ना, ते रिपीट होत नाही. आपले तेच जे चौकोन रिपीट होईल तर आपलं आन्सर चुकतं. आणि आता व्यवस्थित ऑब्झर्व केलं फक्त एका लास्टचा हा चौकोन पूर्ण राहिलेला आहे मोजायचा. तो 1, 2, 3, 4, 5 या नंबरने तयार होतो. तर सगळे मिळून 8 चौकोन तयार होतात. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील असं विचारलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला इथे समान प्रकारे समान भाग असं काही विचारले असेल त्यावेळेस नेहमी भागाकार असतो. मग भागाकार म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागेल, 56 ला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या शोधून काढाव्या लागतील. 56 ला भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या शोधायच्या म्हणजे 56 चे आपल्याला विभाजक शोधावे लागतील. आता 56 चे विभाजक म्हणजे 56 नी पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या शोधूया. तर 56 ला 1 आणि 56 या दोन संख्येने तर निशेष भाग जातो. त्याशिवाय एकक स्थानी इथं 56 चे 6 आहे, त्याच्यामुळे 56 ला 2 नी भाग जातो. ठीक आहे. मग आता 2 भागिले आपण 56 करूया. आलं नाही का आपल्याला 56 ला भाग जाणारी संख्या मिळून जाईल. 2 भागिले जर 56 केलं तर 28 येतं. 28 दोन्ही 56 तर 28 एक 56 चा आपल्याला विभाजक मिळालेला आहे. आता परत 4 ने भाग जातो का बघूया 56 ला. 56 भागिले 4, 4 एक 4, 4 इन चौक 16. तर आपल्याला 56 चे अजून 2 विभाजक मिळालेले आहेत, 4 आणि 14. 5 ने भाग नाही जाणार 56 ला, कारण एकक स्थानी 0 आणि 5 नाहीये. 6 ने जातो का, तर 6 ने पण नाही जाणार 56 ला भाग. 7 ने जातो का, तर 7 8 56. 7च्या पाढ्यातच 56 आहे. 7 8 आणि 8च्या पाढ्यात पण 56 आहे. 8 56. तर एवढ्या संख्या ला 56 नी जर भागलं तर आपल्याला बाकी 0 होते. ठीक आहे. म्हणजे हे 56 चे विभाजक आहे. तर आता मग हे एवढे समान भाग करू शकतो आपण 56 चे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8. तर उत्तर येईल आपलं 8. पुढचं गणित आहे, 2 अंकी समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. मग आता हे याच्या आधी आपल्याला 2 अंकी समसंख्या किती आहेत ते आधी काढावं लागेल. आता 1 ते 100 मध्ये 2 अंकी समसंख्या बघा, तर आपल्याला 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत, तर 50 समसंख्या आहेत. अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम संख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला आपण समसंख्या असं म्हणतो. तर 1 ते 100 मध्ये 50 समसंख्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 10 मधल्या एक अंकी समसंख्या काढून टाकाव्या लागतील. 1 ते 10 मधल्या समसंख्या कोणत्या एक अंकी, 2, 4, 6 ह्या 4 संख्या झाल्या आणि पाचवी संख्या 100. अशा 5 संख्या काढून टाकूया आपण 1 ते 100 मध्ये. ठीक आहे. आता 50 वजा 5 ह्या 5 संख्या काढल्या 45 समसंख्या आहेत. 11 10 ते 100 मध्ये 2 अंकी. ठीक आहे. आता परत ह्या संख्यांची बेरीज करत बसायचं नाही, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. संख्यांची बेरीज कोणत्या पण संख्येची जर बेरीज करायची असेल तर काय करायचं, पहिली
संख्या अधिक शेवटची संख्या घ्यायची. पहिली संख्या आणि शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. हा हे सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये आपण ठेवूया. तर आपली पहिली संख्या कोणती आहे? पहिली समसंख्या 2 अंकी पहिली समसंख्या 10 आहे. 2 अंकी पहिली समसंख्या. 2 अंकी शेवटची समसंख्या कोणती आहे? 98 आहे. 100च्या आधीची. ठीक आहे. 10 अधिक 98 छेद 2 गुणिले आता एकूण संख्या मगाशी काढला तर आपला 45 समसंख्या आहे. यांची बेरीज किती येईल? 108 छेद 2 गुणिले 45. 2 एक 2 2 पंचे 10 2 चौक 8 54 गुणिले 45. आता 54 गुणिले 45 झेरॉक्स मध्ये करूया आपण. 5 चौक 20 4 2 5 25 27 0 4 चौक 16 4 5 चौक 20 21 0 7 13 1 4 2430. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित हे आहे. आता इथे सांगितलेले 9 व 49 11 व 111 19 व 247 21 व 85 12 आणि 33 यापैकी समूह संख्येच्या जोड्या विचारलेल्या आहेत. आता समूह संख्या म्हणजे काय? आता उदाहरणार्थ घेऊया आपण 15 आणि 22 घेऊया. आता या दोन संख्यामध्ये दोन्ही पण मूळ संख्या नाहीयेत. 15 पण मूळ संख्या नाहीये आणि 22 पण मूळ संख्या नाही. पण दोघांमध्ये सामायिक फक्त एकच विभाजक आहे. ठीक आहे. 15 ला 3 नी भाग जातो, 5 नी भाग जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे 15 मूळ नाही आणि 22 ला पण 11 नी भाग जातो, 2 नी भाग जातो. त्याच्यामुळे 22 ही संख्या पण मूळ नाही. पण दोघांमध्ये जर आपण सामायिक विभाजक शोधलं तर एक हा फक्त एकच सामायिक विभाजक येतो. याला आपण समूह संख्येच्या जोड्या असं म्हणतो. तर आता यांच्यापैकी आपल्याला समूह संख्येच्या जोड्या शोधायच्या आहेत. तर सुरुवातीची जोडी आहे 9 आणि 49. 9 आणि 49 9 चे काय 9 नी 49 ला भाग जात नाही. आता 3 नी 9 ला जातो पण 49 ला काय जाणार? 5 नी जात नाही, 2 नी जात नाही. त्याच्यामुळे 9 आणि 49 ही समूह संख्येची जोडी आहे. त्यांच्यामध्ये फक्त एकच सामायिक विभाजक आहे. त्याच्यामुळे आता 11 आणि 111. 11 ही तर मूळ संख्या आहे. मग आता फक्त 111 आणि 11 ला भाग जातो का ते जोडी 11 1 11. तर 11 आणि 111 ला भाग नाही जात. त्याच्यामुळे यांच्यामध्ये पण सामायिक फक्त एकच हा विभाजक आहे. त्याच्यामुळे ही समूह संख्येची जोडी आहे. आता पुढे 19 आणि 247. आता 19 ही मूळ संख्या आहे. पण आता ज्यावेळेस मूळ संख्या असेल त्यावेळेस त्या संख्येने दुसऱ्या संख्येला भागून बघायचं. तर आपण काय करूया 247 ला 19 ने भागून बघूया. 19 एक 19 बाकी उरली 5 7 19 त्रिक 57. तर पूर्ण भाग जातो आहे 247 ला म्हणजे 19 आणि 247 मध्ये 1 19 असे दोन सामायिक विभाजक आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जोडी समूह संख्येची नाहीये. आता पुढे 21 आणि 85 बघा. आता 21 ला 3 नी भाग जातो. तर 3 नी 45 ला भाग जातो का? 8 8 आणि 5 13 नाही जात. ठीक आहे. 21 नी 45 ला जातो का? तर बघूया आपण. 85 भागिले 21 21 21 21 चौक 84 आहे. 21 नी 45 ला जातात. त्याच्यामुळे 21 आणि 85 ही पण जोडी समूह संख्यांची आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच सामायिक विभाजक आहे. आता 12 आणि 33. तर याच्यामध्ये आपण 12 ला 3 नी भाग जातो आणि 33 ला पण 3 नी भाग जातो. तर आता यांच्यामध्ये 1 3 हे सामायिक विभाजक आहे. त्याच्यामुळे ही जोडी समूह संख्याची नाहीये. तर आता समूह संख्येच्या कोणकोणत्या जोड्या आहेत? 1 2 3. पर्याय क्रमांक 3.